झालेला आहे आणि शॉर्टकट मध्ये अगदी शॉर्ट अँड स्वीट असा कार्यक्रम होणार आहे. फक्त बघत आहे. या ठिकाणी शाळेत मला वाटलं होतं की इतकं तंतोतंत उत्तर तुमचं दिलेलं होतं. ज्याप्रमाणे तुमची अट होती त्याप्रमाणे आम्ही तो ग्रंथ शोधून काढला होता आणि दुर्मिळ असा ग्रंथ प्रभाकर धनावडे यांनी शोधून काढला. पण तुम्ही पुन्हा एकदा नाराज केलेला आहे. आता पुढच्या वेळेला आज जे उत्तर दिले आहे ते पण ऍड करा, कारण हे तंतोतंत अगदी उत्तर होतं आणि मला वाटलं की आज खंडाळेश्वराच्या या प्रांगणामध्ये त्याच्या भूमीमध्ये आज एकदा गुलाल लागल. पण हरकत नाही, ते तुमच्या ग्रंथापासून नसेल त्याला आमचा काय आमचाही दोष नाही, तुमचाही दोष नाही आणि आमचा हट्टही नाही. आता तुम्ही ज्याप्रमाणे आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, आता तिथं खाली अट आहे की एका राजाला त्या देवाने दिलेलं वरदान आहे आणि तुम्ही भूमाता याचं नाव देताय, ती देवी झाली किंवा स्त्री रूप झालं, त्याच्यामुळे तिथं तुमचं उत्तर काय ते आलेलं आहे. तर शाहीर तुम्ही आणखी प्रयत्न करा, त्याच्यावर काही मी जास्त बोलणार नाही. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणतात हे यांच्या डेरेंना बिरेंना म्हणतात स्केल द्या आणि त्यांचं सोनं करून घ्या. यांना म्हणतात हे विनोदी अंग सोडलं तर ह्यांच्याकडे काय. अरे विनोदी अंग सोडलं तर तुमच्यापेक्षा माझे काही शिक्षण आहे. हे विनोदी अंग सोडलं तुमच्यापेक्षा जास्त माझी गाणी हिट आहे. तो हे विनोदी अंग सोडलं तर तुमच्यापेक्षा जास्त कार्यक्रम माझे आहेत. आणि तुमचं हे म्हणतात विनोदी अंग सोडलं तर विक्रमाकडे चाललेले आहे. आज नाट्यगृहामध्ये मुंबईमध्ये 25 पेक्षा जास्त या शकुंतलाच्या इतिहासात हे इतके कार्यक्रम लागलेले आहेत. हे म्हणतात ना हे लंगड आहे, एका पायाने लंगड, दुसरं लिहून देणार आणि हा गाणार. स्वतः लिहिणार स्वतः गाणार. जे काय वेडेवाकडे असतील, जे काय कार्यक्रम असतील यांच्यापेक्षा डबल एवढा सीझनला मी करतो. मी काय दसऱ्यानंतर कार्यक्रम नाही करत, तरी पण हे वर्षभर जेवढा करतात त्याच्यापेक्षा जास्त कार्यक्रम देवाची कृपा. आणि काय गोष्ट हे बोलते ना की चलने वाले के देवा, बोलने वाले के दुआ, वेंडी सबकी इज्जत करता लाभोर येऊ. यांची पण इज्जत आपण केली, यांची पण केलेली आहे. हे म्हणतात नमान केला तर आमच्या पोटात पोषू उठतो, म्हणतात लावणी करते काय ते अंग भिजू द्या गावाले. हे शक्तीवाले ह्यानी करायचं. ही बाईची बाजू म्हणतात तुम्ही नाचा, मी पुरुष, मी तुरेवाला आहे, मी नमान करीन. मी सांगितलं ना जाकडे आणि नमानामध्ये काही फरक नाही. हे याने मला शिकायचं नाही. त्यांनी काय केले आयुष्यात नमान केलेलं नाही, नाही तर काय केलं नाही. मी आयुष्यभर केलं. बरं नमान झिमन बुवानी केला नाही, सुशल गराडे बुवानी केली, ह्याने पण केला नाही, ह्याने पण केला नाही, ऋषी कदम बुवानी केला नाही, जोशी बुवानी केला नाही, अजून कोणी सचिन धुमक बुवानी केला नाही, सगळ्यांनी केला. अहो ते पवित्र गोष्ट आहे. एखाद्या देवळात गेल्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही देवाच्या बाहेर जावा, तुम्ही देवाच्या बाहेर जावा. आम्हाला कळतं शक्यतुरा काय, तो नमन काय, ते भाग काय, मर्म काय, वर्म काय सगळं माहिती आहे. आता किंमत झालेला बुवा हे डावाचा ते कुठं आहे. ते भेटीला सांग ना ते कधी बसला आपण पाऱ्या करतो यार. कधी आमच्या कुळेकर कोण आम्ही त्याला कधी बसला पाऱ्या करतोय. या तुमच्या डोळ्यातली तुम्हाला झालेली कावी तुम्हाला सगळं पिवळं दिसत आला. मी काय करू. हे चालतंय भेट, हे खूप चालतंय बघा हे सगळं जाऊ. आता जाऊया डायरेक्ट एक आधी गाणं घेऊया त्याच्यामध्ये. आता बळवंत धोंडो कोकळे आमचं माऊली, माझ्या बायकोचं तिकडचं नाव कोकरे, पाहुण्याकडनं 500 रुपये आलेले आहेत. बरोबर धनगरवाडी. धन्यवाद बळवंत माऊली, 500 रुपये. आता ह्यांनी लग्नाची गाणी गायली जमली. गाना जो भरीला, गाना जो भरीला, ह्या सगळं जमला. मग एवढा कसं जमलं. मग तुम्ही लग्नाचं कसं म्हणलं, कसं म्हणलं. डोंगर हिरवा हिरवा गाय नाही कोणाचा गाव बाबानी लिहू मला डोंगराचे आड. हे सगळं अहो ह्या घेतल्याच लागलेलं. अहो ज्यानं नमन केलं, ज्यानं शक्ती तुला केलं, त्याच्यात बाईनं लग्नाची गाणी म्हणली. अहो हे सगळंच आहे. अहो त्यांनीच अहो एक आमचा समीर तटकरे नमनातलं बादशाह परवा एकटा आलं होतं आमच्याकडे. ते वय बंद करा हवा तर मला येत नाही बदल तर आलं माझ्याकडे. म्हणतात आमच्याकडे म्हणतात एक पोरगीचं लग्न ठरलं, पोरगीचं लग्न ठरलं म्हणतात आणि झालं मग उद्या लग्न. या बायकाने सगळं खोबरं किसून ठेवलं, धन बिन ठेवली, सगळं झालं. आणि म्हणतात रातच्या रात पोरगी गेली पडून. रातच्या रात
मला टेन्शन आलं ठीक आहे, त्या बापसाला टेन्शन आलं असेल, आता करायचं काय? रातच्या रात पूर्वी गेली, बरं आता उद्या सकाळी पाहुणे येणार, त्यांना सांगणार कुठल्या तोंडात? मग त्याच्यानंतर मला एकच टेन्शन, बाबा जर धन आणलेलं आहे तर धन आपण म्हटलं ठीक आहे, आगोटा आपलं करूया काहीतरी. तांदूळ आणलेला आहे म्हणजे त्याचं पण काहीतरी करू. मग एवढं 500 लोकांचं जे खोबरं किसून ठेवलंय त्याचं काय करायचं? अरे घेऊन तरी जायचं ना या खोबरं किसलेला. अरे असं सगळं या पाहिजे आपल्याकडे. हे पोरीनो आयुष्यात काय पण करायचं, पण म्हणजे पळून जायचं नाही कधी, कधीच करायचं नाही, पळून जायचं नाही. आयुष्यातला सगळ्यात मोठा पाप आहे, पळून कधी जायचं नाही. पहिलं गाणं घेतो या, पहिलं गाणं या बाबा तुमचा विषय गाडी बुवा, विषय घ्या तुमचा उदाहरण नको बाबा. नागिण विषारी मरणाच्या दारी, अरे नागिण विषारी मरणाच्या दारी, सांग तू करशील असं तू काय ग, सांग तू करशील असं तू काय ग. ह्या गारुड्याच्या पायाशी, ह्या गारुड्याच्या पायाशी तुझी अंकड जिरणार आहे ग. 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 नागिण विषारी मरणाच्या दारी, नागिण विषारी मरणाच्या दारी, अगं सांग तू करशील काय ग, अगं सांग तू करशील काय ग. टोपी घाला आणि आज काय काल काय पाहुणे नवलाय पावली आणि खंडाळेश्वर पाहुण्याने आज यांनी बाबा टोपी घातली, आज यांनी टोपी घातली आणि तुम्ही त्याला साक्षी लावाय. हजारदा सांगितलं बाबा टोपी घाला बाबा, त्यात काय वाईट होता, बरं टोपी घातली. त्या देवीचे गाव देवाची गायली, आज कोण त्याला भेटलेला, बरं किती चांगलं दिसत होतो ते टोपी घालून काय वाईट दिसत होतो बुवा हे बरं. आणि एवढा चमचमती बाई म्हटलं पदराला किती सुंदर दिसत होती. आणि मी म्हणतो खंडाळेश्वरा हे टोपी अशीच काय लावले, आशीर्वादाची बरकत आहे समाजात. आता म्हणून काय म्हणतोय आता दुसरं गाणं घेऊया. कास काढायची सवय हिची, अहो वास काढायची सवय हिची, ही बघ ना दिवस रात्रीला. वास काढायची सवय हिची, ही बघ ना दिवस रात्रीला. काय चाटून बघाई करते का, काय म्हणावं या कुत्रीला. काय करते का, काय म्हणावं या कुत्रीला. काय चाटून बघाई
एवढं शान होतंय. बरं माऊलीने पैसे दिले त्याचं नाव सांगा, नाव सांगा. 200 रुपये दिले हे नाव आहे. तर डावा सवड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक हे डावा हे असं ज्योत पैसे. तर हे एवढा शांतपणा सांगितला. हे जे मी यांच्या गाण्याचा भाग दिला, गाण्याची चाल दिली, यांनी माझ्या गाण्याची चाल दिली. जिंदाचा गणपती गायला तुला भांगाने राहील हे बाकीचं सगळं जमतंय आणा, पण ह्याचं काय आलं मुळात नाही जमा. ना थोडं सांगतो हे लंगड आहे, हे लंगड आहे, त्यांना मी चांगलेला आहे. याने सांगितलं ना स्केल फेल, यांना सांगतो आता 3 प्रकारच्या स्केल दिल्या तर 3 स्केल याला गाऊन टाकतो. पण यांना ते पाठच केलेलं आहे. सगळ्यात जास्त गाणी हिट माझी, सगळ्यात गाणी फेमस माझी, आणि तरी पण हे मला शिकवणार. सगळ्यात जास्त कार्यक्रम माझं, सर्वात जास्त प्रश्नांची उत्तर आम्ही द्यायची. असं करायचं नाही. देवा कान कपेल काही बोलायचं नाही. एक गाणं गातो, एक गाणं गातोय, ते गाणं असं समाज प्रबोधन. हा शब्द तुला म्हटला की समाज प्रबोधन आलं, प्रत्येक गोष्टीत आलं. आमचं प्रभाकर भोपट पाहुणे या ठिकाणी आज शिक्षक आज इतकं आमचं शिकवण्याची गोष्टी करतात. हे ज्ञानार्जन, ज्ञान देण्याचं काम करतात. आणि आज आमच्यासारखी पिढी झेडपीच्या शाळेत शिकून मोठी झाली, मराठी शाळेत शिकून झाली. आणि आता कुठल्याही कामाला की पहिलं शिक्षकांना, कुठलंही काम, जनगणना आली शिक्षकांना, इलेक्शन आलं शिक्षकांना, नंतर क्वेश्चन आलं आलं शिक्षकांना, अजून काहीतरी वेगळं आलं शिक्षकांना. अरे मग पोराने शिकायचं कधी? हे आला पोराने शिकायचे कधी? तो पण मराठी शाळेत शिकला ना. पुढे मी बाबू आहे, पुढे मी बाबू आहे बाकीचा जोक सांगायला सांगताय. कोळेकर बुवाने पैसे दिले पण 200 रुपये नाही माहिती, आज 300 वाढले. 200 रुपयात भगत बसतो तरी नारळाला लागतील तेवढे. नाही 300 वाढ. बाकी माझं नाव खराब झालेलं आहे ना, साधू लावून दे. 200 भगत बसणार नाही रे बाबा. प्रभाकर माऊली हा फरमाईश बघा ना, गावठी माणूस आहे. हे म्हणतात नामान. अरे अरे गुराकडे शिकलो हो आम्ही, गुराकडे शिकलो. हे तुमच्यासारखं सूर बाबा सप्तस्वरांचा भाष्य बाबा, राहुल देशपांड्यांचा चुलत भाऊ तू, लता मंगेशकरांचा मानस पुत्र बाबा तू बाबा लय म्हणा. आमचं लय बाबा असं सगळं रामाचा भाषा. आम्ही गावठी माणूस, गावठी माणूस. एक विषय घेतो घ्या बघा. शिक्षकांच्या खांद्यावर समाज प्रबोधन आहे. शक्य तुला म्हणजे फक्त असं काय आम्ही नुसतं नमन नाही करायचं, आम्ही प्रश्न बोलतो. समाज प्रबोधन सगळ्यात जास्त विषय मानतात. देवाची कृपा आहे. शक्य तुला म्हणजे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ, शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ. काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ. काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ. काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ. काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ. शिक्षकांच्या खांद्यावर, शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ. शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ. काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ. काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ.
जाऊन एक आवाज आला तो मला ना मंडळातनं बाहेर काढशील तेव्हा घेऊन तर तो डॉक्टर बघितला ना असं तर एका गावात होता भगत अनेक गावात असतो एका गावात होता ऐकायला येतं ना मागं आणि 3 साने भगत पालाला अजिबात पाटील बुवा काय हा ऐका तरी आणि 3 साने झाली 3 साने झाल्याने भगत गेला नाही भक्ताकडे गिराक माणसं आणि ते दिवशी होता बुधवार आणि मंगळवार होता आमच्या लांजाचा बाजार मंगळवारी लांजातून भेटला गेला आणि संध्याकाळचं निघालं महावरा ताजं बांगडं आठवड्यावर कुठून असं नाही आणि पाणी पडू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले आणि ठेवला पडवी बांधून नाही खाली ठेवला दार लावला आणि गिराका आली हे असा भगत उगव तिकडे बसलेला असा हा कसा बसलाय तसा आणि 2 जण माझ्यासारखं आपण येणं याच्या समोर बसलेले मोठा विषय जेवतो अमुक की बायको गेली ती येईल काय करून हा विषय झाला नारळ पूजला सगळी पूजा झाली हळद वाहिली कुंकू वाहिले ते अगरबत्ती लावला बरोबर माहिती काय झालं काय फुल ऍक्शन हा फुल तुला गेला तुम्ही आणि मी आहे असं केलं फिट आहे हे असं करायचं असतं नाहीतर पुढा आला अंगात आता कसा बघतोय माझ्याकडे तसं ते बघायला लागलं आता व्हायला लागायचं बायको गेली परत या थांब तुझं काम नाही आणि एवढ्या पडवीतली पिशवी सुरसुरली माझं आलं माझं वॉका आला आणि भावऱ्यावर आला त्यांना गेअर टाकला होता ना गेअर टाकलेला पिशवी सुरसुरल्याबरोबर याचा जी मित्र वरत झाली अरे आठवड्यात 700 रुपयाचा मावरा आणलेला रे गिराक 500 तुझं काम नाही 500 रुपयाचा गिराक मावरात 700 रुपयाचा करायचा का बरं ब्रेक तर टाकून झाला होता गिअर टाकलेला गिअर टाकलेला करायचा काय पण ना म्हटलं मरू दे ह्या गिराक्याला सांगू काय ते पण आतमध्ये कारभारी जवान करी बघू ते तिला आवाज जातो काय त्याच आयटम मध्ये त्या स्केल मध्ये बोलला असं माझे कारभार मिला बोलवा यांना समजा नाही दात काटत कसं जातं ग करायचं काय अरे बघताव काय कारभार मिला बोलवा तिनं ऐकलं ते आले हा म्हणा बोला काय अगं भया पडवी हिला समजलं काय वाटायला गेली हे माधुर गेलं ह्याला कन्फर्मेशन नाही ना अजून की हाय की मेला अगं हाय काय मेला एकच बांगडा झाला बाकीचा सगळा भय पुढ्याचं काम करा ठीक आहे म्हणले आता तुम्ही असं हा एक वाईट काय आहे का त्याच्यात फरमाईश आहे कोळेकर बुवा म्हणजे आज कोण अहो त्यांची पत्नी आज झेडपीची सदस्य मिनी आमदार आता पुढच्या वेळेला आमदार आज करोडपती मालक आज ह्याच्यात कुठला दिल्ली कुठला तरी देश फिरून आलं बाहेर चाळीस विमानात जाऊन आलं आमचं आज त्याची गाडी कुठली 50 लाखाच्या गाडीशिवाय माणूस फिरत नाही हे आम्हाला शाळेपेर वेळ नावा आम्हाला धंद्याला कधीच चालू आहे आमची पहिली वाढली होती ही सारी वाढली आमची होती हे असं शक्य तुला हे नादाच तरी लावलं त्या माणसाकडनं पैसा आले आणि सांगितला जोक म्हणा अहो हा लांबरे बुवा आहे त्या तांबडे नाही करत बुवा सगळ्या बाकीच्या गोष्टी मग आता ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी राजा राणीच्या जोडीला घ्यायचा तर स्वामी आम्हाशी बोलतो केलं
संगतीनं उभे राहून सारे सजविकाच्या संगतीनं उभे राहून सारे सजविकाच्या संगतीनं उभे राहून सारे सजविकाच्या संगतीनं उभे राहून सारे दोन तास एक्स्ट्रा आणि तरी तुम्ही जाईल मग त्याच्यामुळे मला काहीतरी देणं गरजेचं आहे ते गाणं अजून गातोय. नका समजू जे भार एका वाक्य असू दे दुसऱ्यांची कंपेअर करायची नाही दुसऱ्यांची तुलना करायची नाही बाजूवाल्यात आणला फ्रीज माझ्याकडे फ्रीज नाही दुसऱ्या आणली एवढी टीव्ही माझ्याकडे टीव्ही नाही काय फसायचं नाही काय असं करायचं नाही जे एका वाक्यामध्ये आपल्या नशिबात आहे. दोन पाय आहेत दोन हात आहेत दोन डोळा आहेत एक मेंदू आहे दोन किडनी आहेत एक हार्ट आहे हृदय आहे लिव्हर आहे पद्धतशीर सगळं आहे जे खातोय तर जिरतोय सकाळी रात्री झोपलं की सकाळी उठतोय टायमावर. अरे ह्याच्यापेक्षा परमेश्वर अजून काय दे 3-3 तास 4-4 तास तुम्ही आता खुर्चीवर बसलेले आहेत. अहो ही शेट लोक आहेत ज्यांना आजार आहे एवढी बसू शकत नाही. अरे केवढी मोठी श्रीमंती आहे तुमची आणि म्हणून दुसऱ्याची तुलना करायची नाही. जो एका वाकडा आपल्या नशिबात आहे जो कापसात आपल्या लगीन लावून दिलेला आहे 80 वर्षात घेऊन दिलेला आहे ते तसं ठेवायचं ना तक्रार त्या बाईची करायची ना त्या बाप्याची करायची. आयुष्यात हा क्षण यायला नशीब लागतं नाही तर आता 40 वर्ष द्याय अजून लग्न झालीच नाही. काय म्हणतोय नका समजू जे भार सरते शेवटचा धार नका समजू जे भार सरते शेवटचा धार हेच आयुष्याचे सार जप सोन्याचा संसार 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 नका समजू जे भार नका समजू जे भार सत्य शेवटचा धार नका समजू जे भार सत्य शेवटचा धार हेच आयुष्याचे सार जप सोन्याचा संसार हेच आयुष्याचे सार जप सोन्याचा इथं बाजूला MIDC आहे उद्योगधंदे आलेले आहेत उद्योगधंद्याला विरोध नाही पण आमचा सोन्यासारख्या या भूमीत या कातळामध्ये या कातळात पण आमचा स्वर्ग आला त्या वाडवडिलांना इथे कोय लावली काळात लावला आज हापूस आंबा म्हणून GI टॅग मिळालेला आहे. आज उद्योगधंदा आले त्याला विरोध नाही पण कोकणाला पोषक वातावरणाला आमचे जे उद्योगधंदे आहेत आपली जी फळं आहेत आपली जी फुलं आहेत आपली जी जमीन आहे त्याला वाईट प्रकारे त्याला कुपोषित करणारी गोष्ट आमच्या कोकणात नको ही सरकारने आमच्या विनवणी MIDCला विरोध नाही पण रसायन केमिकल या वाट्यात गेल्यानंतर अर्धा तास ते एसटीतनं नाक दाबून राहायला आणि येणाऱ्या पिढ्या कशा होतील हे निसर्ग सोडून आमचा सोन्यासारखा कोकण एक दिवस बर्बाद होईल आपण विरोध नाही केला MIDCला विरोध नाही घातक जे आमचे रसायन आहेत किंवा जे बाकीचे उद्योगधंदे आहेत त्यांना आमचा विरोध आहे गाण्यात ह्या MIDCने ह्या रसायनाने
अरे या मैदिशानी ह्या रसायनाने कोकणाची केली नुकसानी या मैदिशानी या रसायनाने कोकणाची केली नुकसानी या समोर असे होते आयोजक आहे त्याला सांगितलं असेल की 4 गाणी भारी गेली की 4 गाणी समाज प्रबोधनाची आहेत ज्यांना कोणाला मुलीनो तुम्हाला कोणाला नाचायचं असेल वरती नाचायला या आरती करूया पण पायात चप्पल नको चप्पल शिवाय प्रतिस्पर्धी शाहीर राजेश बुवा निकम आणि काही मंडळी ठीक आहे असं प्रभाकर बुवा शाहीर सुनील गेलं बुवा आपलं गेलं धराजीकडे गेलं आमचं धराजीकडे गेलं या हे डावाला या टोपीमध्ये असं घ्या आणि टोपीमध्ये काढू नका अशीच राहते हे कालकाईची टोपी आहे कामगारची टोपी आहे बाबा किती सोन्यासारखा पोर दिसतो बघा मुद्रावरी निर्विकारी सुंदर गणाची